मग आता तुम्ही सौरभ भोसले आहात हे ओळखायचं कसं, म्हणून ही सिग्नेचर आपली डेव्हलप झाली. पर्सनॅलिफाईड ऑथॉरिटी. येस. सिम्पटम्स येत आहेत की तिला थोडंसं कुठेतरी अब्यूज होते, तर तिची आई चिडली, नाही म्हटली असं होऊच शकत नाही, आणि ती उठून गेली. स्ट्रेस वाढण्याचं रिझनच हे की तुमचं लिखाण बंद झालंय. आपण सिग्नेचर कुठल्या लँग्वेज मध्ये करतो याचा काय इम्पॅक्ट असतो? नाही, तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये करा, पण आणि तेव्हा लिटरली म्हणजे मी शॉक होते की खरंच हस्ताक्षरावरून एवढं सुद्धा कळू शकतं. म्हणजे ती पहिली केस होती माझी की ह्या लेवल पर्यंत जाऊन मी तिच्याशी, आईशी आणि त्यांच्याशी बोलले होते. प्रत्येकाच्या सिग्नेचर मध्ये एक पर्सनॅलिटी कशी आहे हे समजतं. सेकंड, ह्याची ग्रोथ कशी आहे, म्हणजे कॉन्फिडन्स कसा आहे, प्रोफेशन मध्ये आहे तर ह्याची ग्रोथ कशी आहे, तुमची मेंटॅलिटी कशी आहे, आणि तुमचं रिलेशनशिप, हे सगळं तुमच्या सिग्नेचर मध्ये क्लिअर होतं. म्हणजे हँड रायटिंग इज अ ब्रेन रायटिंग. म्हणजे तुम्ही जो विचार करता ते तुमच्या हस्ताक्षरात उमटतं. जर तिथं नोट लिहिली ती इंग्लिश मध्ये लिहिली आणि ते न लिहिताना मराठीत लिहिले तर ते अक्षर जुळवू शकतो का? जुळवू शकतो. जुळवू शकतो. हो, कारण जे ट्रेड्स म्हणजे कर, कोण, उकार, म्हणजे हे जे आहेत ना हे सेम असतं. कुठलीही लँग्वेज असो, कुठलीही लँग्वेज असो. जेवढी क्लिअर सिग्नेचर तेवढं तुमचं आयुष्य क्लिअर आणि कमी गुंतागुंत, म्हणजे गुंतागुंतच नसते. आणि जरी गुंतागुंत झाली तरी तुम्हाला सोल्युशन पटकन मिळत जातात. तुम्ही के मोठा काढलाय आणि बाकी छोटं काढलंय, परत के तुम्ही मोठा काढलाय, परत छोटं काढलंय, तर याला गो टू हेल के म्हणतात. एक तर टॉप नाहीतर बॉटम. हँड रायटिंग घाण म्हणजे त्याचं आयुष्य घाण, तर असं नाही. त्याच्यातले ट्रेड्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे काही मुलं घाण अक्षर आहे म्हणून ते दाखवायला येत नाही, तर हे डोक्यातलं काढून टाका की माझं अक्षर खराब म्हणून माझं सगळं खराब, असं मुळीच नाही. स्वतःची सही कशी डिझाईन करावी? आता दोन तुम्हाला सांगते, दोन प्रकारच्या तुम्ही सह्या करू शकता. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपली पॉडकास्ट सिरीज चालू आहे 52 वीक्स 52 पॉडकास्ट. समजून घेऊ त्यातला एक सेगमेंट आहे, आणि आज आपण समजून घेणार आहोत आपलं हस्ताक्षर आणि आपली सिग्नेचर, म्हणजेच आपलं हँड रायटिंग असो किंवा आपली सिग्नेचर असो, हे किती महत्वाचं असतं, त्यावरून आपण स्वतःला ओळखू शकतो का. आणि ह्या विषयासाठी आज आपण एक तज्ज्ञ बोलवले. त्या तज्ज्ञ आहेत स्नेहल चव्हाण मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. आणि जेव्हा हा आम्ही टॉपिक शोधत होतो आणि आम्हाला हा पॉडकास्ट खूप आधी करायचा होता, कारण की अक्षर चांगलं नाही, अक्षर चांगलं नाही हे मी आयुष्यभर ऐकत आलेलो आहे. माझं अक्षर हे काही खास नाहीये, आणि मी आयुष्यभर हाच कव्हरअप देण्यात आलाय की ज्यांचं अक्षर घाण असतं ते हुशार असतात. हे कुठल्या तर सरांनी आम्हाला सांगितलं गडबडीत लिहितात म्हणून, सो ते डिफेंड करण्यात आले. आमच्या वेळी हा शब्दच नव्हता की ग्राफोलॉजी, हा शब्द नव्हता. आता तुम्ही पण जवळजवळ 1 लाख लोकांपर्यंत पोहोचला इंस्टाग्रामवरती, म्हणजे लोक ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट घेत आहेत. तर खूप बेसिक प्रश्न आहेत, मे बी मी लहान मुलासारखा वाटेल, बट मला ह्या फील्ड बद्दल खूप जाणून घ्यायचंय. तर माझा पहिलाच प्रश्न आहे मॅम की तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं आकर्षित झाला आणि केव्हापासून या क्षेत्रामध्ये? 2014 पासून या क्षेत्रामध्ये मी आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. आता ग्राफोलॉजी शब्द हा मला पण माहिती नव्हता ऍक्च्युली की हे ग्राफोलॉजी आणि हे हस्ताक्षर आणि सिग्नेचरवर काम करतं. मी सुरुवात माझी झाली ड्रॉइंग पासून. ड्रॉइंग क्लास, की घरातून बाहेर पडून मला काहीतरी करायचंय म्हणून मी ड्रॉइंग क्लास सुरू केला. ड्रॉइंग क्लास सुरू केल्यानंतर जे स्टुडंट होते त्यांचं हँडरायटिंग सुंदर व्हायला लागलं. मग पेरेंट्स म्हणायला लागले, मॅडम तुमच्याकडे मुलं आम्ही ड्रॉइंगला पाठवतोय पण मुलांचं हँडरायटिंग खूप सुंदर झालंय. मग मला तिथे अजून एक कोर्स साठी मला एक चान्स मिळाला. म्हटलं चला आता ड्रॉइंग एक आहे एक कोर्स, आता दुसरा कोर्स आपण डेव्हलप करूया हँडरायटिंग. मग मी हँडरायटिंगचं बुक तयार केलं आणि हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचा कोर्स डेव्हलप म्हणजे लॉन्च केला. मग तिथे एकदम 20 मुलं आली, म्हणजे समर कॅम्प घेतला आणि तिथे 20 मुलं आली. ती 20 मुलं आली, त्या पेरेंटचा फीडबॅक असा होता की मॅडम तुम्ही हँडरायटिंग घेतलं पण आमच्या मुलांचा स्वभाव खूप छान झालेला आहे, की कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, मुलं आमचं ऐकायला लागलेत. मग तेव्हा मला क्लिक झालं की हे ड्रॉइंग हँडरायटिंग हे काहीतरी ह्याला सायंटिफिक रिझन असणार आहे. म्हणजे असंच नाही माझ्याकडे आली म्हणून ती बदलणार नाहीये, किंवा असं काही नाहीये की मी काही जादू किंवा असं केलेलं नाहीये, की ह्याला काहीतरी सायंटिफिक रिझन असेल म्हणून मी शोधायला गेली. तेव्हा मला ग्राफोलॉजी हा शब्द कळाला की ग्राफोलॉजी. मग म्हटलं नाही चला आता ह्यात आपल्याला डीप अभ्यास करायचा आहे, जर आपल्याकडून इम्प्रुव्हमेंट होतीये. मग मी ती युनिव्हर्सिटी शोधली, US युनिव्हर्सिटी, सपोर्ट युनिव्हर्सिटी आहे, ते शोधलं आणि तिथं मी चालू केलं. मग तेव्हा लक्षात आलं की हे एक सायन्स आहे. म्हणजे हँड रायटिंग इज अ ब्रेन रायटिंग. म्हणजे तुम्ही जो विचार करता ते तुमच्या हस्ताक्षरात उमटतं, आणि जो उमटते
म्हणजे हँड रायटिंग हे कसं सुरू होतं, तुमचा एक डॉट आणि लाईन, या दोन ह्याच्यापासूनच तुमचं हस्ताक्षर सुरू होतं. तुम्ही काही काढा, अ काढा, ए काढा, डॉट पासून सुरू होतं, लाईन, कर, कोन ह्याच्यापासूनच सुरू होतं. तर अशा प्रकारे माझी ती सुरुवात झालेली आहे. मग तो इंटरेस्ट आला, आता 10 वर्ष झाली जवळजवळ तुम्ही या फील्डमध्ये आहात. तर मला जसं आम्ही हा रिसर्च करायला चालू केला की आपल्याला पॉडकास्ट करायचं, तर मला असा एक अजून एक प्रश्न पडला की पूर्वी राजे महाराजे होते आपल्या इतिहासामध्ये, मग प्रत्येक देशाच्या स्वतः ते मोहर असायचे, बरोबर, किंवा एक नाणं असायचं, त्यावरती भाषा असायची, मग सिग्नेचर आलं. मग आपण ग्राफोलॉजीची किंवा सिग्नेचर सही करायची पद्धत कधीपासून आली, किंवा हे मॉडर्नायझेशनचा पार्ट आहे का? आता ही जी सुरुवात आहे ना, म्हणजे जर अश्मयुगात गेलो आपण, तिथून खरं सुरुवात होती. आता लोकांना म्हणजे मी इथं आहे हे समजण्यासाठी त्यांनी साऊंडची सुरुवात केली. मग साऊंड पोहोचण्यात म्हणून त्यांनी चिन्ह सुरुवात केली, जसं तुम्ही म्हणलं ना मुद्रा, म्हणजे हे ती चिन्हाची सुरुवात केली. मग या चिन्हांपासून अक्षराची सुरुवात झाली. असं ती स्टेप बाय स्टेप ह्याची प्रगती होत गेली. आणि मग त्यातून मग तुमच्या पर्सनल म्हणजे तुम्ही सौरभ भोसले आहात हे ओळखायचं कसं, म्हणून ही सिग्नेचर आपली डेव्हलप झाली, पर्सनलिफाईड ऑथॉरिटी. येस. मग ह्या गोष्टी आपण आता तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा बरेच लोकांचे तुम्ही सिग्नेचर अनालिसिस केलं असेल. जेव्हा मी इंस्टाग्राम बघितलं तर त्यावरती खूप व्हिडिओ आहेत की तर लोक तुम्हाला त्यांचे सिग्नेचर पाठवतात आणि तुम्ही ते अनालिसिस करता. मी माझे करून घेणार, तो विषय वेगळाच आहे. आणि हँड रायटिंग कुठल्या वयामध्ये, म्हणजे मला हा एक प्रश्न आहे की मी नेहमी ब्लेम केलं की मलाच तुम्ही नीट शिकवलं नाही म्हणून माझं झालं नाही नीट, आता एक एक्सक्यूज झाला. बट कोणतं असं वय आहे ज्यामध्ये आपण हँडरायटिंग सुधारू शकतो, किंवा ह्या वयानंतर हँडरायटिंग सुधारणारच नाही असं काय असतंय? नाही, म्हणजे तुम्हाला जेव्हा इच्छा होईल की मला हस्ताक्षर बदलायचंय तेव्हा तुम्ही तुमचं हस्ताक्षर बदलू शकता. आता ह्याच्या पाठीमागे रिझन हे, तुम्हाला जेव्हा असं वाटतं की माझं हस्ताक्षर बदलायचंय तेव्हा तुमचे विचार बदललेले असतात. जेव्हा विचार बदलतात तेव्हा आपोआप तुमचं हस्ताक्षर हे सुंदर होणार आहे. अगदी, म्हणजे त्याला वयाची काही मर्यादा नाही, अजिबात अट नाही की तुम्हाला याच वयात तुम्ही हस्ताक्षर सुंदर करू शकता, असं अजिबात नाहीये. आता सिग्नेचरचे बरेच प्रकार असतात, म्हणजे काही लोक मराठीमध्ये करतायत, जे हिंदी भाषिक आहेत हिंदीमध्ये करतील, काही लोकांची इंग्लिशमध्ये सही आहे, किंवा काही लोक एकदम शॉर्ट असतात किंवा एकदम ब्रीफ असतात. तर मग प्रत्येक सिग्नेचर त्या माणसाबद्दल काय समजून दाखवतं, म्हणजे काय दाखवू शकतं, की कोणत्या ट्रेट्स दाखवू शकतं जेवढा तुम्ही अभ्यास केलाय? आता प्रत्येकाच्या सिग्नेचर मध्ये एक पर्सनॅलिटी कशी आहे हे समजतं. सेकंड, ह्याची ग्रोथ कशी आहे, म्हणजे कॉन्फिडन्स कसा आहे, प्रोफेशन मध्ये आहे तर ह्याची ग्रोथ कशी आहे, तुमची मेंटॅलिटी कशी आहे, आणि तुमचं रिलेशनशिप, हे सगळं तुमच्या सिग्नेचर मध्ये क्लिअर होतं. आता जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करत होता, की जसं तुम्हाला आवड निर्माण झाली, मग तुम्ही शिकला आणि ते शिकवायला लागला, तर तुम्ही शिकत असताना तुम्हाला अशा कुठल्या नवीन गोष्टी की तुम्हाला हे माहितच नव्हतं, आणि जसं ग्राफोलॉजीचा अभ्यास चालू केला ऍज अ स्टुडंट तुम्ही, आणि हे कळायला लागलं, आणि त्यानंतर तुम्हाला समजलं असेल की जे मला शिकवण्यात आलं ते मी इम्प्लिमेंट करते आणि ते खरं आहे. मग तुम्हाला आता ह्या 10 वर्षात जेवढे अनुभव आले त्यामध्ये असे कुठले अनुभव आहेत का की तुम्ही कोणाला तरी सांगितलं की ही सही अशी बदलू शकता, किंवा हे हँडरायटिंग थोडंसं बदलायची गरज आहे, हा बदल होईल, आणि ते परत आले तुमच्याकडे सांगितलं की करिझमॅटिकली एवढा चेंज झालेला, असे लोक आहेत तुमच्याकडे? भरपूर. अब्यूजचा पण मला एक इन्सिडेंट झाला होता की एकदम लहान मुलगी आणि ती ड्रॉइंग घेऊन आली आणि तिच्या आईच्या लक्षातच येत नव्हतं की असं का बिहेव करते, म्हणजे एक 5-6 वर्षाची मुलगी असेल फक्त, आणि तिच्या आईच्या लक्षातच येत नव्हतं की काय हिला होतंय, म्हणजे ती सारखी रडायची, झोपेतनं उठायची, आणि ती लहान मुलगी एकदम म्हणजे 4 ते 5 वर्षाची असेल जास्तीत जास्त. मग ती आल्या माझ्याही लक्षात नाही आता हिला हँडरायटिंग कसं काढायला लावू मी, पण म्हणलं ठीक आहे, मी काही रेषा सांगितल्या, ड्रॉइंग फुलं काढायला सांगितली, मग तिनं काढली. आणि आता तेव्हा मला पण माहिती नव्हतं की मी हे जे सांगतेय ते खरंच असेल, फक्त मी त्यांना म्हटलं की मला माहिती नाही पण मला थोडस असं सिम्पटम्स येत आहेत की तिला थोडस कुठेतरी अब्यूज होते. तर तिची आई चिडली, नाही म्हटली असं होऊच शकत नाही, आणि ती उठून गेली. मग तिचे पप्पा परत आले, मॅडम मला म्हणले हे क्लिअर सांगा की नक्की काय. मग मी त्यांच्याशी एकदम ओपनली बोलले की सर म्हटलं मला हे दिसतंय, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, म्हणजे मी म्हणत नाही मी 100% खरं असेल, मी म्हणजे हे मी जे सांगते ते खोटं पण असू शकतं, पण मला जर असं दिसतंय तर तुम्ही खरंच की म्हणजे ऑब्झर्व करा. मग त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हिला खरंच तो प्रॉब्लेम होतोय, ती अब्यूज होत होती.
मग ते आले आता काय करू. आणि तेव्हा लिटरली म्हणजे मी शॉक होते की खरंच हस्ताक्षरावरून एवढं सुद्धा कळू शकतं. म्हणजे ती पहिली केस होती माझी की ह्या लेवल पर्यंत जाऊन मी तिच्याशी आईशी आणि त्यांच्याशी बोलले होते. आणि मग असं जेव्हा लोकांच्या बघा ना की तुम्ही जेव्हा हस्ताक्षरावरून हे गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही त्यांच्या ट्रेट समजून घेताय, त्यांचे बिहेवियर पॅटर्न समजून घेताय, एक अजम्पशन आहे ते. तर ह्याचा त्रास होतो कधी तुम्हाला, कधी गुंतून राहिलाय कुठल्या सहीमध्ये किंवा? हो, सहीमध्ये ह्या केसमध्ये पण मी खूप गुंतलेली होती. आणि अशी सही जरी असेल ना तरी आपण त्यात गुंततो. पण एक आम्ही म्हणजे ग्राफोलॉजीचं एक तत्व आहे, जर तुम्हाला हे वाढवायचं असेल आणि ह्या लोकांना बाहेर त्यातून काढायचं असेल तर तुम्हाला तिथं बाउंड्री आखता आली पाहिजे. म्हणजे कुठपर्यंत तुम्ही जायचं हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. जर तुम्ही त्यातच गुंतत गेला की नाही माझी सही मग असं, तर तुम्ही मग पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं स्टॉप करता पण आलं पाहिजे. हस्ताक्षराबद्दल मला अजून एक खूप असा कीन ऑब्झर्वेशन होतं की ज्या मुलांनी खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर झालंय असं सगळीकडेच म्हणायचे. आणि ज्या लोकांना म्हणजे शाळेत आम्ही असताना पण त्या लिहिण्यात काही रस नव्हता किंवा ग्रहपाठात पण काही रस नव्हता, अशांचं हस्ताक्षर चांगलंच नव्हतं. सो वय जेव्हा कमी असतं तेव्हा प्रॅक्टिस किती महत्वाची हस्ताक्षर सुंदर व्हायला? वय म्हणजे 4th पर्यंत प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. कारण 4th पर्यंत मुलं फक्त घेत असतात, त्यांना माहिती नसतं मी करतोय हे चूक आहे बरोबर मला माहिती नाही, जे बघेल ते घेत असतात. मग तेव्हा जेव्हा तुमचं त्या 4थी पर्यंत मुलांचं जेवढं प्रॅक्टिस होईल तेवढं त्यांचा इम्पॅक्ट हा पुढे राहतो. कारण 4th पर्यंत हँडरायटिंग हे बदलत जातं आणि 4th मध्ये ते फिक्स होतं. बरोबर. मग ते ट्रेट चेंज होत नाही. त्यामुळे 4th पर्यंत प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं. आणि मग राईट हँड लेफ्ट हँड तो विषय काय, म्हणजे लोक काही लेफ्ट हँड न लिहितात, मग खरंच डाव्या हाताने लिहिणं एवढा अवघड असतंय का हे आपला ब्रेनचाच भाग आहे? नाही, तो ब्रेनचाच भाग आहे. तुम्ही डाव्याने लिहा उजव्याने लिहा, हात पायाने लिहा तोंडाने, काय ते म्हणजे ते पण खोटे की डाव्या हाताने लिहिणारे हुशार असतात? नाही, असं काहीच नाही. हे फक्त एक असं लोकांनी हे केलेलं बरोबर आहे. म्हणजे मला हेच कळतं की आपण आता हा विषय घेतल्यावर मला कळतं की अशा कितीतरी लोकांनी तशा मिसकन्सेप्शन बनवलेल्या आहे लिखाणाबद्दल. बरोबर आहे. आता सिग्नेचर तुम्ही आता सांगितलं की असे कितीतरी इतिहासातले लोक होऊन गेले असतील त्यांच्या सिग्नेचर अवेलेबल आहेत आणि जे खूप थोर महान व्यक्ती आहेत. तर तुम्ही असं कधी ते रीड करायचा प्रयत्न केलाय किंवा त्यांचे जे कारकीर्द आहे ती सही मॅच होते का, काय वाटतं? हो, आता बघा की तुम्ही म्हणजे जे महान लोक होऊन गेलेत म्हणजे शिवाजी महाराज घ्या, किती क्लिअर सिग्नेचर आहे. लोकमान्य टिळक घ्या, एकदम क्लिअर. आणि त्या सिग्नेचर मध्ये स्वस्थान आहे, पितृस्थान आहे, मातृस्थान आहे आणि सरनेम पूर्ण क्लिअर. म्हणजे असं नाही की हे नाहीये किंवा ते नाहीये, पूर्ण सह्या क्लिअर आणि सगळं त्यात आहे. खाली रेष वरती रेष एकदम क्लिअर असं आहे. म्हणजे महान व्यक्ती जेवढ्या झालेल्या आहेत त्या प्रत्येक महान व्यक्तीची तुम्ही सिग्नेचर आवर्जून बघा की त्यांची किती म्हणजे क्लिअर सिग्नेचर आहे. आपण जसं म्हणतो ना की जो विचार तेच तुमचं व्यक्तिमत्व, तशा सिग्नेचर त्यांच्या आहेत आणि तशीच त्यांची कारकीर्द सुद्धा घडत गेलेली आहे. अगदी बरोबर. अक्षराकडेच पुन्हा येतोय की आपल्याला शुद्ध हस्ताक्षराची स्पर्धा असायची, तर मग ब्रेन म्हणजे मला हे अजून समजायला खूप हार्ड जातं की एखादा व्यक्ती जर त्यानं उर्दू शिकली उर्दू, संस्कृत शिकली संस्कृत, मराठी शिकली मराठी, इंग्लिश शिकली इंग्लिश, ती ब्रेन आपल्याला पॉवर देते आणि आपण ते हाताने उतरवतोय. म्हणजे इट्स अ सॉर्ट ऑफ अ मॅजिक की म्हणजे बघा ना की कमांड आलेली आहे तसं हात वळवलेला आहे. बरोबर आहे. तर मग असे बरेच लोक असतात की ज्यांच्यासाठी लिखाण ही थेरपी असते. जशी कविता असतील किंवा मी आधी लिहायचो थोडंसं माझ्या मनात येईल तसं, माझं पुस्तक आलं तेव्हा, त्यानंतर कमी झालं माझं. तर लिखाण आयुष्यातून गायब होत चाललंय त्यामुळे पण ही स्ट्रेस वगैरे वाटते असं वाटतं तुम्हाला? हो, खूप ट्रेस वाढण्याचं रिझनच हे की तुमचं लिखाण बंद झालंय. तुम्ही म्हणजे काही ना काहीतरी पूर्वी लोक म्हणजे पूर्वी काय आता म्हणजे आमच्या ह्याच्यापर्यंत पण काही ना काहीतरी लिहित जायचे, पण आता एकही शब्द तुम्ही लिहित नाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट असेल, किराणा मालाची यादी करायची तरी तुम्ही फोनवर टाईप करता किंवा एखादी गोष्ट लिहून द्यायची तरी तुम्ही टाईप करता. आता टाईप पण नाही, तुम्ही व्हॉइस SMS करता आणि देता. तर ह्या गोष्टींमुळे तुमचा ट्रेसच रिलीफ होत नाही. पूर्वी पत्र लिहिलं जायचं, त्यामुळे तुमचा स्ट्रेस हा रिलीफ व्हायचा. तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही कागदावर उमठायचा आणि एकदा लिहिलं की तुम्ही त्यातून रिकामा व्हायचा. आता ते होतच नाही. तुम्ही बोलला तरी टाईप करता, व्हॉइस SMS करता, झालं. त्यामुळे व्हायचे एक
एक तो माध्यम होतं माध्यम लिखाण, खूप मग ते मोठं भले माध्यम कशाचंही होतं. असो. आणि आता ते माध्यम रिप्लेस झालं टेक्नॉलॉजीमुळे, येस, आणि मे बी ते स्ट्रेस घालवण्यापेक्षा स्ट्रेस आणतंय. आणते. आणि मॅमनी जी गोष्ट सांगितली ती खूप म्हणजे असं ऑब्झर्व करण्यासारखी, की किराणा मालची यादी असो, कुठं काय करायचं ते लिहायचं असू दे, किंवा कुणाला किती देणे उणे आहेत ते लिहिणं ते असू दे, सुद्धा एखादी कविता पावसाळ्यात सुचली ते ते असू दे. लिहायचं. म्हणजे लिखाण असं होतं ना की ते एक थेरपी होते. आणि त्यानंतर माणूस कमी राहायला लागला. असं आपण बघितलं तर मला आठवत नाही मी लास्ट टाइम कधी लिहिलेलं, म्हणजे गरज पडली तर मी लिहिलेलं. लिहिलेले. हा, किंवा तुम्ही लास्ट टाइम सही कुठे केलेलं, बँकेत केलेली किंवा कुठे केलेली, तुम्ही तुमच्या सहीचा स्वतः अभ्यास कधी केलेला आहे का? मला माझे वडील नेहमी सांगायचे की भैया तुझी सही खूप अशी किचकट आहे, तू सही सोपी कर, सगळ्यांना समजली पाहिजे, तुला करताना सोपी वाटली पाहिजे. त्याचं महत्व नंतर नंतर कळायला लागलं. आता बऱ्याच लोकांना ग्राफोलॉजी बद्दल मिसकन्सेप्शन काय आहे की त्यात सांगितलं ते 100% खरे असणार, मग मी त्याप्रमाणेच वागणार किंवा काय. तर माणसाने जर त्याची सिग्नेचर रीड करून घेतली, ठीक आहे, एक चांगल्या ग्राफोलॉजिस्ट कडून तुमच्याकडून सिग्नेचर रीड करून घेतली, तर त्याला फक्त त्याच्यावर डिपेंडंट राहायचं का स्वतःच्या ऍक्शन्सवर पण विश्वास ठेवायचा? आता मी जरी तुम्हाला सांगितलं की तुमच्या सिग्नेचर मध्ये हे आहे, म्हणजे एक तर मी सांगेन की प्रत्येक व्यक्तीकडे पॉझिटिव्ह गोष्टी ह्या खूप असतात. बरोबर. म्हणजे 80%, म्हणजे मी जेव्हा सांगते किंवा माझ्या की प्रत्येक ग्राफोलॉजिस्ट हा 80% हे पॉझिटिव्ह गोष्टी किंवा त्याच्यातल्या स्ट्रेंथ ह्या खूप महत्वाच्या. विकनेसेस आहेत हे येतातच, म्हणजे जे तुमच्या इनबॉर्न आहेत ते तुमचे पॉझिटिव्ह स्ट्रेंथ आहेत, आणि जे विकनेसेस आहेत ते तुमच्या सराउंडिंग मुळे येतात, आणि ते तुम्ही सहज ओव्हरकम करू शकता. पण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने सांगितली, म्हणजे ग्राफोलॉजिस्टने सांगितली की हे तुमचं असं असं होणार आहे, फ्युचर ग्राफोलॉजिस्ट सांगू शकत नाही. म्हणजे हे मी म्हणजे तुम्हाला पण सांगते की मी तुम्हाला सांगितलं हा हे तुमचं असं होईल किंवा होणार आहे, होणार नाही, कारण फ्युचर कोणीही सांगू शकत नाही. आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे पण तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर ऍक्शन घ्या, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. कारण तुमची स्ट्रेंथच ही खूप महत्वाची आहे. की बऱ्याच लोकांना असं माहितीच नसतं की मी खूप कॉन्फिडंट आहे. जेव्हा म्हणजे मी सांगते ग्राफोलॉजिस्ट म्हणून की तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, नाही 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 अहो सर म्हटलं तुम्ही म्हणजे एखाद्या मीटिंग मध्ये जेव्हा लीड घेता ती मीटिंग सक्सेस होती, म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, मग तो तुम्ही सगळीकडे युज करा ना. एक्झॅक्टली. तुम्ही आपोआप सक्सेसफुल होणार. पण जर तो कॉन्फिडन्सच तुम्ही युज केला नाही तर तो सक्सेसफुल म्हणजे सक्सेस कसा मिळणार? जे काय आहे ते तुम्ही नॅरेट करता, जे तुम्ही अनुभवले आणि अभ्यासले. येस. मग ते तुम्ही आम्हाला नॅरेट केल्यानंतर, आम्ही ऐकल्यानंतर, समजा तुम्ही मला सांगितलं की रागीट आहे, तर मी तेवढंच जर धरून बसलो तर मग अवघड. तुम्ही जर सांगितलं की अँबिशियस आहे किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग, तर मी त्याच्याकडे जास्त भाग दिला तर बाकीच्या गोष्टी हळूहळू इलिमिनेट होऊ शकतात, कमी होतात. येस. आणि मला असं वाटतं ना की किती सोपं, म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे की सही आपण कधीपासून करतोय, म्हणजे फॉर शुअर त्यामध्ये आपला काहीतरी अर्क उतरतोय, बरोबर, आपल्या पर्सनॅलिटीचा अर्क उतरतोय. कमिंग बॅक टुवर्ड्स हँडरायटिंग जेवढ्या जास्त भाषांमध्ये लिहिल तेवढं अफेक्ट होतं का? आणि समजा कुठली तर केस आहे, मोठी गुन्हा झालाय कुठेतरी किंवा काय, आणि चोर वगैरे किंवा असं काहीतरी मोठा गुन्हा झालेला आहे, आता तुम्हाला फक्त तुमच्यासारख्या एक्सपर्ट्सला बोलवले की ओळखायचं आपल्याला हँडरायटिंग वरून. तर जर तिथं नोट लिहिलेली ती इंग्लिशमध्ये लिहिली आणि ते न लिहिताना मराठीत लिहिले तर ते अक्षर जुळवू शकतो का? जुळवू शकतो. हो, कारण जे ट्रेड्स म्हणजे कर, कोण, उकार, म्हणजे हे जे आहेत ना हे सेम असतं. कुठलीही लँग्वेज असो, कुठलीही लँग्वेज असो, ट्रेड हे सेमच असतात. फक्त तुमचं ऑब्झर्वेशन तसं असणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. ओके. सिग्नेचर कशी असावी, आयडियल सिग्नेचर? जर आता लहान मुलं बघतायत आणि नुकतीच आता ते आहेत की सिग्नेचर करायला जर नाही का चालू करतायत, म्हणजे आम्हाला जर 5वी पर्यंत आठवतो नाही कुणी सही घेतली आमची, नंतर आम्हाला ते काय म्हणतात त्याला, ते आजीमाजी सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळायची, त्यांनी ती सही करायची. त्यानंतर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाताना आम्हाला 7वीत सही करायला पहिल्यांदा मिळाली की आमच्या सर्टिफिकेटवर स्वतःच्या. तोपर्यंत आम्हाला सहीचा विषय नव्हता. समजा आपण आता शाळेतली मुलं बघतात तर तो सही डिसाईड करायच्या ह्याच्यामध्ये आहे, झोनमध्ये आहे, तर त्यांना स्वतःची सही कशी डिझाईन करावी? आता दोन तुम्हाला सांगते, 2 प्रकारच्या तुम्ही सह्या करू शकता. म्हणजे स्वतःचं जे नाव आहे त्यातले एक इनिशियल, पालकांचं जे आहे ते इनिशियल आणि सरनेम. आणि आता असा ट्रेंड आहे की स्वतःचं नाव फक्त लिहायचं. तुम्ही स्वतःचं नाव लिहा, पण तिथं पितृस्थान पण तेवढंच आवश्यक आहे, कारण तुम्हाला सगळंच हवंय. म्हणजे तुम्हाला पैसा हवाय, सॅटिस्फॅक्शन हवंय, तुमचं नाव हवंय. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर पितृस्थान हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव जरी घेतलं किंवा स्वतःचं इनिशियल नेम घेतलं तरी बरोबर
पॅरेंटचं नाव म्हणजे फादर्सचं इनिशियल नेम हे 100% तुम्ही घ्या, तुम्हाला त्याचे फायदे खूप छान मिळतील. वा, आणि हे मला इम्प्लिमेंट करायला लागणार आहे, कारण मी माझी सही दाखवली तुम्हाला समजेल. मी फक्त माझं सरनेम लिहितो, हे फक्त भोसले ओके. एवढंच. ह्याच्या आधी माझी सही वेगळी होती, SCSB होती, त्यानंतर ती मी बदलली, आता फक्त भोसले आणि त्याला कर्व आहे. आणि नंतर जेव्हा वडिलांना कळलं की मी रेशमा मागं ओळखतोय आणि पुढे 2 टिंबर येते, मग त्यांना पण कोणीतरी सांगितलं असेल की रेशमा मागं ओढू नाही कुठल्या ह्याच्यामध्ये, मग तुम्ही 2 टिंबर येते म्हणजे तो ब्रेक दाखवतो, बऱ्याच गोष्टी. मग असं असतं का की जेव्हा आपण सही करतो आणि ती सहीचा रफार जेव्हा मागं ओढतो तर इट इंडिकेट्स की आपण बॅकवर्ड जाणार, असं काय आहे? हे म्हणजे अनुभव पण आहे आणि ते आमच्या स्टडीज पण आहे की जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि सर्कल रिटर्न येता, रेष पटकन मागं ओढता, तेव्हा तुम्ही एका स्टेप पर्यंत किंवा एका स्टेज पर्यंत जाताना असं काहीतरी होतं की तुम्ही रिटर्न येता. त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा ती लाईन पाठीमागं ओढू नका. बरं, आणि ती लाईन समजा सोडली आणि त्याच्या खाली दुसरी लाईन सेपरेट ओढली तर तरी सेमच? नाही, तुम्ही आता ती लाईन सोडली हा, आणि तो हात उचलून तुम्ही स्टार्ट टू एंड मागून पुढे जायचं, असं. मागूनच पुढे जायचं, मागून नाहीये, पुढून मागं नाही, मागून पुढे जायचं. ठीक आहे. आता बरेच लोक असे आहेत की ज्यांना सिग्नेचर जमत नाही, जसे वयस्कर लोक असतील आणि त्यांनी नुकतेच शिकले, तर त्यांचं पूर्ण नाव स्वतःच्या हाताने लिहितात ते, म्हणजे आजोबा तसे होते, किंवा फक्त शी, त्यानंतर टिंब, नंतर ना, भोसले. तर मग ह्या सह्या आपण कशा अनालाइज करू शकतो? आता तुम्ही काय सांगितलं, पहिलं अक्षर घेतलं टिंब, मी जसं सांगितलं की पालकांचं इनिशियल नेम आणि सरनेम. आता तुम्हीच बघा, हे कुठेही गेलं तरी ते साधी सिंपल, म्हणजे सौ, तुमच्या पप्पांचं मिडल नेम स आणि भोसले, क्लिअर पर्सनॅलिटी. म्हणजे की जेवढी क्लिअर सिग्नेचर तेवढं तुमचं आयुष्य क्लिअर आणि कमी गुंतागुंत, म्हणजे गुंतागुंतच नसते. आणि जरी गुंतागुंत झाली तरी तुम्हाला सोल्युशन पटकन मिळत जातात. आणि लोक काय करतात की माझी सही कोणाला कळाली नाही पाहिजे म्हणून मुद्दामून म्हणजे क्रिटिकल सिग्नेचर करतात, तेवढे तुम्ही प्रॉब्लेम स्वतःच्या लाईफ मध्ये क्रिएट करता. असं हे आय रिलेट टू दिस, की मी असं काहीतरी फॅन्सी सिग्नेचर बनवायला गेलेलो आणि मी बदलली. मग हा एक पॉइंट आहे मॅम, की आपले सिग्नेचर सारखं बदलत राहणं किती बरोबर आहे? सारखं बदलत म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचा जो माइंड आहे ना तो स्थिर नाहीये, म्हणजे स्टेबल नाहीये, असं आपण म्हणतो ना, चंचल. आणि मग बँकवरचे सह्या असतात ते सेपरेट असतात काही लोकांच्या, काही इतर ठिकाणी वेगळे असतात, बरोबर. तर मग बँकवरची जी सही किंवा ज्या कागदोपत्र आहेत आपली, जिथं फायनान्शियल गोष्टी होत्यात देवाणघेवाण, तिथं कशी स्पेसिफिक सही असावी ज्यांना आपल्याला थोडासा नाही का त्या रिलेटेड पण बेनिफिट होऊ शकतो किंवा तशी पर्सनॅलिटी होऊ शकते? आता जसं मी अगोदर सांगितलं ते क्लिअर सिग्नेचर असावी, आणि जसं म्हणजे माझ्याही अशाच 2 सिग्नेचर आहेत, बँकिंगला दुसरी आहे आणि प्रोफेशन मध्ये माझी दुसरी आहे. आता मी प्रोफेशन मध्ये मी जी यूज करते तिथं माझं पूर्ण नाव आहे, कारण माझी सेल्फ इमेज मला स्ट्रॉंग हवी आहे, म्हणजे मला तिथं हे नकोय. पण माझी जी फॅमिलीची, म्हणजे माझ्या ज्या बँक अकाउंटला आहे तिथं माझी फॅमिली रिलेट करते, तिथं मला सॅक्रिफाईस करायचंय. मग मला दोन्ही बॅलन्स करायचं आहे, तर तिथं माझी इनिशियल नेमनी सिग्नेचर आहे आणि प्रोफेशन मध्ये माझ्या पूर्ण नावाने सिग्नेचर आहे, की मला फेम पण पाहिजे आणि मला माझी फॅमिली पण पाहिजे. असं. आपण सिग्नेचर कुठल्या लँग्वेज मध्ये करतो याचा काय इम्पॅक्ट असतो? नाही, तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये करा, पण काही लोक अशी करतात की अर्धी सिग्नेचर मराठीत अर्धी इंग्लिश मध्ये. नाही, मला माझ्या ह्याच्यावर खूप प्राऊड आहे, म्हणजे मराठीवर. बरं, तुम्हाला प्राऊड आहे ना तर तुम्ही मराठीतच सिग्नेचर करा, किंवा इंग्लिश मध्ये करताय तर तुम्ही इंग्लिश मध्येच करा, पण अर्धी अर्धी असं करू नका. बरोबर. आपल्या सिग्नेचर मध्ये कुठल्या गोष्टींना स्थान असावं, कुठले इनिशियल्स असावे मोस्टली? आता काही लोक असे आहेत, म्हणजे तुम्हाला हसायला येईल, पण माझा असा एक मित्र आहे, त्याच्या 2 प्रेयसा बदलल्या, दोघांचे इनिशियल दिले. पहिली होती त्याचं P टाकलं, परत A टाकलं, आता त्या दोघे नाहीयेत, ते स्वतःच लिहितो. मग आपले जे लॉंग टर्म साठी लोक नाहीयेतच आपल्या आयुष्यात, किंवा आपल्या फॅमिलीचा मेंबर नाहीयेतच, किंवा आपल्याकडे टोपण नाव असतं, किंवा आपण स्वतःला काहीतरी नावानं ओळखतो, तर ते सहीमध्ये असावं का? नाही, म्हणजे टोपण नाव हे नसावं, तुमचं जे नाव आहे तेच नाव असावं सिग्नेचर मध्ये. आणि असं जे आहे ना की मला एखादी व्यक्ती आवडली म्हणून मी त्याचं माझ्या सिग्नेचर मध्ये नाव टाकलं, तर असं करू नका, कारण ते तुम्हाला रिलेट पण होत नाही, त्याच्यामुळे तुमचं आयडेंटिटी ही चुकीची होती. म्हणजे तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला माहिती नसतं किंवा हे, पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या सिग्नेचर वरून खूप महत्वाचा आहे, आणि ती हिडन पर्सनॅलिटी म्हणून ती ओळखली जाते, असं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव
हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या सिग्नेचर मध्ये स्वतःचं नाव हे तुम्ही लिहाच. ओके. असं कुठली सही किंवा हँडरायटिंग आहे का जे वाचून तुम्हाला 2-2 दिवस असं अस्वस्थ वाटलं की यार हा माणूस किती त्रासात असेल, किंवा हा माणूसचं उज्ज्वल किती भविष्य, मला एवढी पॉझिटिव्ह वाईब्स येते, म्हणजे एकदम निगेटिव्ह झालेले आहे एकदम पॉझिटिव्ह, असं कुठला तर असा खतरनाकच म्हणजे काय म्हणू शकतो की फ्युचर खूप छान आहे ह्याचं हँडरायटिंग, असं कधी अनुभव आहे तुम्हाला या वर्षात? या वर्षातला असा नाहीये. नाहीये. म्हणजे जे मी सेलिब्रिटी बघते ना त्यांच्याच सिग्नेचर बघा खूप छान आहे, खूपच छान आहेत. म्हणजे अमिताभ बच्चनची सिग्नेचर घ्या, एकदम क्लिअर, लार्ज सिग्नेचर, असे मोठी एकदम. सिग्नेचरला आपण असं कधी खास महत्व दिलंच नाही की बाबा हा हे माझी सिग्नेचर केली आणि ती कॅरी ऑन करण्यात आली. तर आपल्या आयुष्यात आपण सहीला आपल्या किती महत्व दिलं पाहिजे, प्लस आता हा एक थोडासा टेक्निकल भाग झाला की आपण कुठं सही करतो हे किती महत्वाचं आहे. बरोबर. मग आता जे लहान मुलं आहेत त्यांना आपल्या लहानपणा सांगितलं कुठल्याही कागदावर सही करू नको किंवा कोणालाही जबाबदार व्हायचं नाही, हे व्हायचं नाही. म्हणजे सहीला एवढं महत्वाचं, म्हणजे सही इनडायरेक्टली शोज की तुमचा पूर्ण पाठिंबा आहे ते लिहिलंय त्याला, त्या सगळ्या गोष्टींना. तर आता जेवढी लहान मुलं आहेत आता जी सगळी बघत असतील किंवा टीनेज मध्ये यंग एज मध्ये असतील, ते आता त्यांची सही फायनल करणार आहेत. बरोबर. त्यांना सही फायनल ठेवायची, तर त्यांना डूज अँड डोंट्स काय सांगाल? 5 डूज आणि 5 डोंट, की ह्या 5 गोष्टी करू नका सही सिलेक्ट करत नसेल तर, आणि ह्या 5 गोष्टी करा. एक, तुम्ही क्लिअर सिग्नेचर करा. अजिबात म्हणजे क्रिटिकल करण्याच्या म्हणजे भानगडीत पडू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही काय करता म्हणजे जे टीनेज मध्ये आहेत ते स्वतःच्याच नावावर रेषा मारतात, त्या रेषा मारू नका. रेष खाली, तुमच्या नावाखाली रेष मारा. आणि जसं सांगितलं की पूर्ण नाव असेल तरी वडिलांचं नाव इनिशियल नेम घेऊन सरनेम काढा, नाही तर तुमचे इनिशियल नेम, तिन्ही इनिशियल नेम घेऊ शकता. काहींना असंही असतं की माझ्या आईचं नाव घ्या, बिनधास्त घ्या, पण स्वतःचं नाव हे पहिलं घ्या आणि नंतर वडिलांचं आईचं तुम्ही घेऊ शकता. विठ्ठल कामतांची सिग्नेचर म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि सरनेम अशी सिग्नेचर आहे आणि शुद्ध मराठीत आहे. असंही तुम्ही करू शकता, पण एक तर एकच लँग्वेज, इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी. आणि डॉट हा तुमच्या सिग्नेचरच्या पुढं मारू नका, खाली मारा. आणि कंपल्सरी अंडरलाईन म्हणजे पाठीमागून पुढे जाणारीच अंडरलाईन काढा. ओके, या 2 गोष्टी करतोय. आणि काही नाही केलं पाहिजे की ते सांगितलं की अक्षरावर लेटर, मग गोल करतो आपण एखाद्या अक्षराला, ते नाही. आता गोल हे जे आहे ना, आता त्याला पण एक पार्ट आहे. म्हणजे की जी मुलं खूप कम्फर्ट झोन मध्ये ते जास्त राऊंड करतात, मग त्यांचा कम्फर्ट कसा आहे हे बघून मग तो चेंज करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे आपण डायरेक्ट असा त्यांचा कम्फर्ट झोन काढू पण शकत नाही. म्हणजे काही मुलं आणि मुली पण असतात की त्यांचा राऊंड जो आहे सिग्नेचर मध्ये इट इंडिकेट्स कम्फर्ट झोन, आणि तुम्हाला कम्फर्ट झोन सोडायचा आहे तर 100% तुम्ही राऊंड काढून टाका आणि पुढे जा. ओके, मस्त. त्यानंतर एखादं अक्षर खूप मोठं लिहायचं आणि नंतर बाकीचे सगळे अक्षर, म्हणजे के वरून काय तर इनिशियल आहे तर के खूप मोठं लिहिणार आणि पुढे असं काय तर लिहिणार की ते वाचताच येणार नाही. म्हणजे एखादं लेटर खूप मोठं आणि एखादं लेटर खूप छोटं, हे किती बरोबर आहे? नाही, चुकीचं आहे. म्हणजे आमच्या स्टडीमध्ये त्याला आम्ही गो टू हेल के म्हणतो. ओके. की तुम्ही के मोठा काढलाय आणि बाकी छोटं काढलंय, परत के तुम्ही मोठा काढलाय, परत छोटं काढलंय, तर याला गो टू हेल के म्हणतात. एक तर टॉप नाहीतर बॉटम असं आहे. त्यामुळे तुम्ही जे रेग्युलरचं जे हँडरायटिंग आहे त्याच मध्ये तुम्ही सिग्नेचर करा. पण तुम्ही जर स्वतःचं नाव पहिलं इनिशियल नेम तुम्ही मोठं काढलं तरी चालेल, त्यात प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही मध्येच एखादं मोठं नाव अक्षर, मला लेटर हे आवडते म्हणून मोठं काढा, तर ते चुकीचं आहे. ओके. अजून एक गोष्ट, मी म्हणजे एक हा फरक अनुभवलेला, मे बी हा सिली क्वेश्चन असेल, की जेव्हा सही घाईमध्ये करतो तेव्हा ती वेगळी वाटते, जेव्हा आरामात करतो तेव्हा ती परफेक्ट वाटते. तो सही करताना काय पेस असावी आपली सही करायची आणि कशी करावी सही? स्पेस असं नाही, तुम्ही म्हटलंय ते बरोबर आहे. खूप लोकांचं असं होतं की जेव्हा ते खूप जास्त विचारात असतात तेव्हा स्पीड मध्ये सिग्नेचर करतात, ती वेगळी येते, आणि जेव्हा निवांत असतात तेव्हा एकदम हे होती. काही लोकांना असं होतं की सिग्नेचरच आठवत नाही, हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. म्हणजे मला आता सही करायची तर मला ते व्हायला लागलेलं. तर हे असं होतं. पण याचा हे नाही, तुम्ही जो विचार करताय किंवा कोणत्या
त्या स्टीम मध्ये आहात त्याच्यानुसार तुमची ती सिग्नेचर होत असते. आणि तुम्ही जसा प्रश्न विचारला की गॅप किंवा त्यात हे कसं असावं, तर हे तुमच्यावर डिपेंड राहील. असं त्याला गॅपचं हे नाहीये. म्हणजे जर मला चांगली परफेक्ट सही जाईल तिथं सेम करायची असेल तर त्याचं स्पीड नॉर्मलच असावं. नॉर्मलच पाहिजे. ओके. तर अजून एक गोष्ट, जेव्हा मग आपण बोलत होतो ना की तेव्हा स्ट्रेसचा विषय निघाला की आपण काहीतरी सतत लिहिलं पाहिजे. पण आता जेव्हा आपण म्हणतो लिहिलं पाहिजे, तर आपण काय केलं, काय लिहायचं मी, असं काय लिहिण्यासारखं माझ्या आयुष्यात, मला डायरी पण लिहायची नाही, पण मला स्ट्रेस कमी करायचा आहे, मला हे पण पटतंय की लिखाणानं स्ट्रेस कमी होईल, तर मग काय लिहिलं पाहिजे आपण जेणेकरून? तुम्ही म्हणजे मी सांगेन की आजपासूनच एक डायरी घ्या, पेन घ्या आणि काही लिहू शकता. कविताच लिहिली पाहिजे किंवा काही कॉपी डाऊन केलं पाहिजे असं नाही. तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कुणी मदत केली त्याचं नाव सुद्धा फक्त लिहू शकता आणि थँक्यू म्हणू शकता. त्याच्यामुळे तुमची म्हणजे ग्रॅटिट्यूड पण होईल आणि तुमच्या लक्षात पण येईल की मला किती जणांनी मदत केली आणि तुम्ही किती जणांना सॉरी म्हटला, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. असं काहीच नाहीये की तुम्ही काय लिहा हे नाही, पण लिहा. 2 ओळी का होईना पण तुम्ही लिहा. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचे इमोशन म्हणजे एक्सप्रेस होतात. म्हणजे तुमच्या मनात काय, तुम्ही लिहिताना कधी कधी तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, म्हणजे ही थेरपीच आहे ऍक्च्युली. तर तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं जेव्हा तुम्ही, कधी असं पण होऊ शकतं की तुम्ही अजून कधी थँक्यू म्हणला नाही आणि त्या व्यक्तीचं नाव लिहाल आणि तुम्ही थँक्यू म्हणाल आणि तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तर ही थेरपी आहे. तुम्ही काहीही लिहा, पण लिहा. त्याच्यामुळे खूप फायदे तुम्हाला होऊ शकतात. मगाशी आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशन करतो ना तेव्हा तुम्ही टी बार बद्दल सांगत होता, मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की जो टी असतो, जो आपल्याला आतापर्यंत आपण त्या 3 लाईनी असतात त्या वहीतल्या आपण मध्ये काढतो, त्याचा कॉन्फिडन्सचा डायरेक्ट संबंध असतो असं तुम्ही बोललेलं मगाशी. सो ते मला डीपली ऑडियन्सला समजून सांगा थोडस. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला म्हणजे प्रोफेशन मध्ये येण्याचं कारणच तुम्ही मला विचारता ऍक्च्युली. आता जो टी बार तुम्ही म्हणताय ते हे खूप मोठं आहे. मी जेव्हा ग्राफोलॉजी शिकत होते तेव्हा माझं हँडरायटिंग अनालिसिस केलं गेलं. मग इथं मला सांगितलं की तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे. म्हटलं माझा कॉन्फिडन्स का कमी आहे, तर ते म्हणले तुमचा टी बार हा मिडल झोनच्या खाली आहे. मग म्हटलं माझ्या टीचरांनी मला इथंच शिकवलं, मी इथंच करणार नाही. म्हटले हेच तर तुमचं चुकीचं आहे. जर तुमचा टी बार वरती असता म्हणजे मिडल झोनच्या वरती वरच्या लाईन मध्ये असता तर तुमचा कॉन्फिडन्स अजून हाय असता. मग म्हटलं पिढ्यानपिढ्या हे मिडल झोनच्या त्या लाईनवरच टी बार ओढायला सांगितलेला आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या किती लोकांचा कॉन्फिडन्स हा कमी राहिला. अपवाद आहेत महात्मा गांधी, त्यांचा टी बार खूप हाय आहे, पण असे किती लोक आहेत की टी बार त्यांचा खाली आहे, मग कॉन्फिडन्स खाली झाला. मग ते एकच कारण माझं आहे की या प्रोफेशन मध्ये येण्याचं, जर हा टी बार मी स्कूलमध्येच जाऊन शिकवलं की मिडल झोनच्या वरती असला पाहिजे तर मुलांचा कॉन्फिडन्स किती हाय होईल. स्मॉल टीचा येस, स्मॉल टीचा, कॅपिटल टीचा वरतीच असतो पण स्मॉल टीचा हा आपण मिडल लाईनच्या खाली घेतो किंवा मिडल लाईन वर मारतो. तर टी बार मध्ये खूप म्हणजे ट्रेड्स आहेत. टी बार मुळे तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग होते आणि तुमचे गोल खूप हाय असतात. तुम्ही गोल काय करता, मनात ठेवता, पण तुमचा टी बार जर हाय असेल तर तुम्ही ते गोल अचीव्ह सुद्धा करू शकता. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता आजपासून पण मी थोडंसं लिहिताना टी थोडासा वर, कारण जर आपल्याला हे शिकवण्याचं झाले तर आपल्याला ते बरोबरच वाटतं. आणि जेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन केला तुमच्या जे काय होते त्यांनी, तेव्हा तुम्ही त्यासाठी हे प्रोफेशन निवडता, ही खूप मोठी गोष्ट आहे की बाबा शाळेतूनच हे शिकवण्यात येते. मग ह्यामुळेच तुम्ही फक्त लहान मुलांच्यात जास्त फोकस. मी ह्या लहान मुलांच्यात की जर ह्यांचं लहानपणीच मी अक्षर बदललं आणि हे ट्रेट मी जर इथंच दिले तर हे मुलं काय डेव्हलप होतील किंवा हे वेगळीच असतील. आणि तो मला एक्सपिरियन्स आहे, खरंच ती मुलं खूप वेगळी आहेत. तेजस्वी व्यक्तीच्या सिग्नेचरचं एखादी अशी कॉमन ट्रेट सांगा, सरळ सोडून की असं. बिग सिग्नेचर असते म्हणजे मोठी सिग्नेचर असते, लांबलचक, एकदम लांबलचक आणि असेंडिंग म्हणजे वरती जाणारी असते आणि खाली अंडरलाईन एकदम छान, डॉट एकदम मस्त, अशी सिग्नेचर असते. ओके. आणि ज्यांच्या सह्या एकदम छोट्या असतात, गोल आहे, बीए रेश, संपलं, त्याचं काय मग एकदम शॉर्ट अशी? तुम्हीच सांगितलं, संपलं. म्हणजे त्यांचं जास्त काय नाहीयेच, नाही गोल नाहीये. बर. आणि टॅलेंट तुमच्याकडे असेल पण तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहात, बर, त्यामुळे तुम्हाला एक्सप्रेस होता येत नाही. आणि स्किल आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणजे सिद्ध करून दाखवावं लागतं की हे मी करू शकतो, आणि तुम्ही सिद्ध किती वेळा करणार. मग कंटाळा येतो. बरोबर. मग तुम्ही स्वतः थांबता, जसं म्हटलं संपलं तसं ते संपून जातं. अगदी बरोबर. आज मला अशा बऱ्याच गोष्टी फॅसिनेटिंग वाटायला लागल्यात. आणि जसं मॅम म्हटलं की हे सायन्स आहे, तसं वास्तुशास्त्र हे पण एक सायन्सच आहे. बरोबर. तर हे एक सायन्स आहे. मला असं वाटतं ना की हे जेवढ्या लहान मुलांपर्यंत पोहोचेल ना
तेवढं भारी आहे. कारण की जसं तुमचं वय वाढतंय, जसं आता आम्ही 25च्या पुढे आलो, तर आम्हाला हे शिकून घ्यायची खूप इच्छा आहे. बट एवढी धावपळ वाढलेली आहे ना की ह्याला टाइम कुठं देऊ. मग थोडा टाइम दिला, रिझल्ट यायला लागल्यावर आम्ही देणार. म्हणजे कुठलीही कला आपण रिझल्टवरच देतो. बरोबर. लहानपणी शिकण्याची खूप गरज असते. सो मला असं वाटतं की जेवढे पालक इथं बघतायत ना, तर त्यांनी हे सिरियसली घ्यावं. आम्ही मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, तुम्ही जाऊन प्रोफाईल चेक करा. अजून एक म्हणजे कमेंडेबल गोष्ट काय आहे की 1,00,000 लोकांना तुम्ही जवळजवळ ही गोष्ट पोहोचवली. बरोबर. आणि म्हणजे ही इतक्या लोकांना इंटरेस्ट आहे, Yes. लोकांना हे जाणून घ्यायचं आहे. प्लस बरेच लोक तुम्हाला डीएम करतायत की बरोबर. बाबा हे माझं हँडरायटिंग आहे, Yes. मॅम अनालिसिस करा. म्हणजे बऱ्याच लोकांना जाणवतंय की ह्या हँडरायटिंग मुळे मी अडकलेलो आहे, गुंतलेलो आहे. तुमच्याकडे अशा कुठल्या विद्यार्थ्याची कहाणी आहे का जिचं आपण हँडरायटिंग बदललं आणि तो खूप फास्ट पुढे गेला? आता जस्ट लेटेस्ट सांगते मी तुम्हाला. 12th मध्ये तो होता. त्याच्या म्हणजे आपला फेसबुक इन्स्टावरूनच ते जॉईन झाले मला. ते आहेत निजामपूरचे. बरं. आणि त्यांनी आईनी तिच्या बहिणीनी हे पाहिलं आणि त्यांना थेरपी द्यायला सुरुवात केली. अनालिसिस केलं, थेरपी केली, पण तो तयारच होत नव्हता की मॅडम काय माझं चेंज करणार. म्हणजे 12th मधला म्हटल्यावर तर त्याची आई म्हटली, अरे त्या मॅडम एवढं त्यांचे फॉलोअर्स आहेत, एवढं सगळे काहीतरी असेल ना त्यांच्याकडे, एवढी त्या फी घेत आहेत. त्या निजामपूरवरून इथं आल्या. मला वाटलं रिलेटिव्ह असतील सगळं. मग त्याला सांगितलं की काय आहे. त्याला म्हटलं तुझे जे काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचार. मग त्याला एक्सपिरियन्स सांगितले आणि म्हणजे कोचिंग क्लासमध्ये ते मुलं पण होती, त्याला दाखवली, बघ ही मुलगी अशी होती, अशी झाली. तो शॉक होता की मॅडम मी असं समजत होतो की तुम्ही मला सांगणार आणि मी कसं बदलणार. म्हणजे असं त्याला थोडस हे होतं. सगळं झाल्यावर त्याला म्हटलं आता तुम्ही पाहुण्यांकडे जाणार आहे, कुठे नाही म्हटले, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आणि त्याचा आज माझ्या फोनमध्ये जी थेरपी दिलेली त्याची थेरपी आज माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे त्याचा माइंडसेट म्हणजे 60 मी कोणाचं ऐकणारच नाही, ऐकणारच त्यापासून मी एक्सेप्टन्स पर्यंत. येस. 360 डिग्री त्याचा कॉन्फिडन्स आणि चेंजच झाला पूर्ण. ते म्हणजे पूर्ण बदललाच. आज त्याचे जे ट्रेट आलेले आहेत ते खूपच छान आहेत. मस्त. असं मला माझं अक्षर बदलायचं जेन्युअनली, म्हणजे मनापासून बोलतो. आणि मला जायला तिथं ऐकण्याचं झालेलं आहे आणि ते मी खोट्या कारणामागे लपवलं की मी टॅलेंटेड आहे म्हणून. थांबा तुम्ही आता मी बराच वेळ तुमचं ऐकतेय की माझं अक्षर खराब आहे, मला आता बदलायचंय. असं एक ही गोष्ट असं नाहीये की अक्षर खराब म्हणजे खराब, अक्षर चांगलं म्हणजे खूप सुंदर, असंही नाही. तुमच्या अक्षरातले ट्रेट कसे आहेत, म्हणजे तुम्ही लिहिताय कसं, सुरुवात कशी केली, शेवट कसा केलाय, टी बार जसं सांगितलं, टी बार कुठं आहे, एम कसा काढलाय, डॉट कुठं आहे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे टेक्निकलिटीज आहेत. येस. म्हणजे हा मूड आणि हा स्पीडचा विषय नाही. म्हणजे जे ट्रेट्स आहेत ते खूप महत्वाचे. बेसिकच. येस, बेसिक खूप गोष्ट महत्वाची आहे. आता मी तुमचं हँडरायटिंग जरी अनालिसिस केलं ना, त्यात जास्त तुमचे पॉझिटिव्ह ट्रेट्स असतील की तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही तसे. म्हणजे तुमचं अक्षर खराब असेल पण ट्रेट महत्वाचे. म्हणजे तुमचं सगळंच वाईट आहे असं नाही. तर ही एक कन्सेप्ट असते की हँडरायटिंग घाण म्हणजे त्याचं आयुष्य घाण, तर असं नाही. त्याच्यातले ट्रेट्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे काही मुलं घाण अक्षर आहे म्हणून ते दाखवायला येत नाही, तर हे डोक्यातलं काढून टाका की माझं अक्षर खराब म्हणून माझं सगळं खराब, असं मुळीच नाही. बरं. आणि जर मी सुधारणेकडे गेलो, मी समजा तुम्हाला कन्सल्ट केलं, एक्सपर्ट्सला कन्सल्ट केलं, बाबा माझा टी बार असो, टेक्निकलिटीज असो, कर्व असो, कोण असो, तर किती दिवसामध्ये एक प्रौढ व्यक्ती त्याचं अक्षर सुधारू शकतो? 21 दिवसात. 21 दिवसात. जे युनिव्हर्सल जे आहे की 21 डेज मध्ये तुम्ही काहीही बदल करू शकता. सेम तेच 21 डेज. अरे बापरे, मस्त. आता हा पॉडकास्ट आपण एंड करताना मला 2-3 गोष्टी खूप अशा प्रकर्षाने जाणवल्या की तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या मी अनुभवलेल्या. की जसं तुम्ही सांगितलं ना की टी बार, खरंच म्हणजे पूर्ण शाळा टी बार लो लिहायची आणि त्यामुळे शाळेत कोण हात पण वर करत नव्हतं. म्हणजे ते शाळेनेस मध्येच गेलो आम्ही की हात वर करणे भानगडच. बरोबर. त्यानंतर आम्हाला काही लोकांच्या सह्या खूप स्टायलिश वाटायच्या की क्लमझीनेस असेल. नंतर कळलं की क्लिअर सही असणं खूप महत्वाचे असते. प्लस जसं तुम्ही सांगितलं की आपण मोकळं होतो जेव्हा लिहितो. जसं की आपल्याला शाळेत असताना जर नीट बघितलं तर काहीतरी लिखाण असायचं, त्यामुळे आपण ते उतरवून टाकायचं. मला वाटतं ते मेंटल ओझं जायचं कुठेतरी. बरोबर. आता ते होत नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला बरेच प्रश्न असणार आहेत आणि अजून एक पॉडकास्ट करायला लागला तर चालेल. बट तुम्हाला जेवढे केवढे तुमचे प्रश्न असतील तुम्ही नक्की प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. दुसरी गोष्ट, मॅमचा इंस्टाग्राम आयडी आपण आता खाली दिलेला तो आहे. बऱ्याच कमी वेळामध्ये आपण म्हणतोय, पण त्यांची 10 वर्षाची तपश्चर्या आहे.
तर एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलाय आणि खूप लोकांपर्यंत पोहोचायची गरज आहे. मी तर म्हणतो बरोबर. पालकांपर्यंत पोहोचायची गरज आहे. पालकांपर्यंत. Yes. आणि मेन मला अजून एक सांगायचंय, तुम्ही शाळा म्हटला ना, हम्म. की हे प्रत्येक शाळेत हस्ताक्षरावर खूप काम केलं गेलं पाहिजे. हम्म. पूर्वी आम्ही म्हणजे आमच्या वयात प्रत्येक शिक्षक हा हस्ताक्षरावर काम करायचा, हो हो हो. की अक्षर सुंदर असेल तर तुझं व्यक्तिमत्व चांगलं घडणार. हम्म. पण आत्ताच्या ह्या ह्याच्यात अक्षरावर अजिबात लक्ष दिलं जात नाही. हम्म. त्यामुळं मी पालकांना पण सांगेन, आणि जे शिक्षक असतील किंवा जे शाळेच्या रिलेटेड कोणी असेल त्यांना मी सांगेन की अक्षरावर खूप काम करा. आणि सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे, दागिना. लिहिलेलं येस. असायचं. आणि बघा ना की शाळा सोडल्यावर ते सुविचार किती महत्वाचे हे समजतं. समजतं. व्यायामाचा असो, खरं बोलण्याचा असो, हे असो. तर तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही सांगा, मेल करू शकता. मॅमचा नंबर आहे एन्क्वायरीसाठी, तो पण तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन नक्की व्हिजिट करा. बऱ्याच लोकांची कहाणी तुम्ही सांगितलेली तिथं की कसा फरक होता किंवा काय. आता मी माझी सही स्टडी करायला देणार आहे, पण त्याचं उत्तर तुम्हाला माहित नसणार कारण ती माझी पर्सनल सही असणार आहे. आणि मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. आणि ग्राफोलॉजी हा एक मला खूप असं ऑब्सेशन आहे बऱ्याच गोष्टींबद्दल. जसं मेंटलिस्ट असतात, मी एक वेब सिरीज बघितली त्यानंतर त्याबद्दल ऑब्सेशन आलं, ते बघायला लागलो. तर ग्राफोलॉजी बद्दल पण मला आता जाणून घ्यायला खूप आवडणार आहे. आणि आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. आणि जेव्हा जेव्हा मी सहीबद्दल कुठल्या बोलत असो तेव्हा प्रत्येकाने आपल्या सहीला त्या चौकटीत ठेवलं असेल. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तरी तुम्ही मॅमला डीएम करू शकता, आपल्याला कमेंट डाऊन करू शकता. थँक्यू सो मच तुम्ही पॉडकास्ट इथपर्यंत पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. मी काय सांगितलं, कट मारता. ते आहेच. मग स्वतःला किती त्रास देता. येस.